सारख्या देशामध्ये, फ्रान्स सारख्या देशामध्ये साधारण 4 महिन्याचा साठा आहे पेट्रोल आणि डिझेलचा या क्षणी, आणि आपल्याकडे एक आठवड्याचाही साठा उरलेला नाही ही माझी माहिती आहे दिल्लीत. आणि तुम्ही कोणाला दिलासा देत आहे? तुम्ही जनतेला विश्वासात घेऊन सत्य सांगायला पाहिजे. इस तरह से बड़ी बड़ी कतार पेट्रोल, डीजल, रेशन और अपील के लिए भी लगी है केरोसिन के लिए, और जिस तरह से सरकार में जोरदार हलचल चल रही है, तो लगता है मोदी जी फिर एक बार 10-15 दिन के लिए डीजल और पेट्रोल की बचत करने के लिए लॉकडाउन लगा सकते हैं. लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे. जे लोक अशा अफवा पसरवत आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल. मी स्पष्टपणे सांगतो, अशा पद्धतीच्या खोटी माहिती फेसबुक किंवा एक्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सअपच्या माध्यमातून पुढे पाठवणं, तुम्ही फॉरवर्ड जरी केली तरी तो गुन्हा ठरेल आणि अशा गुन्ह्यातल्या प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय की खोट्या अफवा पसरवू नका, नाहीतर फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल.